हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, पुंडरी कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, पवन सूत हनुमान की जय, स्वानंद निवासी सद्गुरु स्वामी गणेशनाथ महाराज, सद्गुरु स्वामी अरविंदनाथ महाराज, वासुदेव हरि वासुदेव हरि, जय जय रघुवीर समर्थ। ओम नमो विशदबोध विदग्धा विद्या रविंद प्रबोधा, पराप्रमय प्रमदा विलासिया, नमो संसार समसूर्या अपरमित परमवीर्या, तरुण तर तुर्या लालन लीला, नमो जगदखिल पालना मंगलमणि निदाना, सज्जन वन चंदनाराध्य लिंगा, नमो चतुर चित्त चकोर चंद्र आत्मानुभव नरेंद्र, स्मृती सार समुद्रा मन्मथा, नमो सुभाव भजन भांजना भवेत कुंभ भंजना, विश्वदभवना श्री गुरुराया, नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, मनुष्याकृती राघवे ख्याती केली, शिळा शिखरे सागरी तारियेली, तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी, जळी रक्षिले निर्जीवा कागदासी, महाराज हा जन्मला मृत्युलोकी, तुझे उपमा नाढळे अलोकी, भव सिंधुसी बांधिला से तुझे, अनाथा दिना कारणे तू कयाने, तुका भासला मानवी वेशधारी, परी हा लीला विग्रही निर्विकारी, स्वये श्री हरी व्यापकू सर्व जीवा, तुका तोचितो हा परब्रह्म ठेवा, जया पूजिले आदरे पांडुरंगे, विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे, तनु मानवी दिव्य रूपीच केली, न त्यागी तिये दिव्य लोकासी नेली, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। प्रिय संत सज्जनो, आजची आपली शुक्रवारची जी गातेवरचं चिंतनाचा जो कार्यक्रम आहे, त्यामध्ये गेल्या शुक्रवारी आपण 234 क्रमांकाचा अभंग इथपर्यंत घोंगडे महाराजांनी चिंतन केलं होतं. आता 235 नंबरचा अभंग तुकोबारा या अभंगामध्ये काय सांगतात बघा. देखोन या तुझ्या रूपाचा आकार, उभा कटिकर ठेवून या, तेणे माझ्या चित्ता होय समाधान, वाटते चरण न सोडावे, सुखे गातो गीत वाजवितो टाळी, नाचतो रावळी प्रेम सुखे, तुका म्हणे मद तुझ्या नामा पुढे, तुच्छ हे बापुडे सकळी. तुकोबा इथे सांगतात की तुमच्या चरणाच्या सुखासंबंधी काय सांगावे,
कारण कमरेवर हात ठेवून समचरणाने जे तुम्ही विटेवर उभे आहात ती तुमची रूपाकृती मी पाहतो. आता तुम्ही आम्ही पण सगळे भगवंताची जी मूर्ती आहे, पंढरपूरला आपण जातो, भगवंताची मूर्ती पाहतो आणि आपण दर्शन घेतो आणि परत येतो. पण संतांनी काय केलं, तुकोबाराय सांगतात, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवून या, तुळशी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान. संतांना भगवंताचं रूप, भगवंताचं ते काही मूर्तीचं जे रूप आहे ते भगवंताचं मूर्तीचं रूप त्यांना आवडतं. माऊली पण सांगतात, रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साधणी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा म्हटलंय. म्हणजे तो जो तिथे उभा आहे विटेवर, तो त्याचं तिथे रूप आहे, पण स्वरूप आपल्यामध्ये, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. असं आपण चिंतन केलं तर तुकोबार सांगतात, तुझ्या रूपाचा आकार तू उभा कटीकर ठेवून या, तुझ्या दोन्ही हात कटेवर आहे. समचरण दृष्टी विटेवरी सादरी, तेथे माझे हरी वृत्ती राहो, आणि कन लगे मायक पदार्थ. म्हणजे तुकोबार सांगतात की तुझी समचरण दृष्टी, समचरण म्हणजे ते तुकोबारायांनी त्यांची मूर्ती जेव्हा बघितली तेव्हा त्यांना कळलं की ते दोन्ही हात कटेवर आहेत आणि दृष्टी सम आहेत आणि चरण पण जवळ आहे. आता एखादा माणूस आपण जर असू तर आपण जर कटेवर हात ठेवून उभे राहिलो तर आपले पाय आपण लांब ठेवतो, कारण ते बॅलन्स पकडायला आपल्याला त्रास होतो जवळ ठेवले तर. पण भगवंताचे चरण जर तुम्ही बघितले ते दोन्ही जवळ आहेत आणि त्यांनी दोन्ही हात आपल्या कटेवर ठेवलेत. हे काय दाखवतंय की जो माझ्या पंढरपूरला येऊन माझी भक्ती करणार त्याला हा भवसागर फक्त कमरे इतका आहे, त्यापेक्षा वर पाणी चढणार नाही. तुम्ही सहज या भवसागरातून तरून जाऊ शकता, असं तुकोबारायांनी या अभंगामध्ये सांगताना ते सांगितलंय. कमरेवर हात ठेवून समचरणाने जे तुम्ही विटेवर उभे आहात ती तुमची रूपाकृती मी पाहतो आणि त्या योगाने माझ्या चित्तास फार समाधान होतं आणि मनात असे वाटते की कधीही आपले चरण सोडू नये. तुम्ही आम्ही काय करतो, फक्त पंढरपूरला जातो, त्यावेळेपुरतं भगवंताचं दर्शन घेतो आणि ती मूर्ती आपण आपल्या हृदयात साठवत नाही. काही महाराजांचं म्हणणं असं आहे की तुम्ही जर पंढरपूरला गेलात तर एकदा तुम्ही जर दर्शन घेतलं तर परत जर दर्शनाला तुम्ही गेले नाहीत तरी चालेल. का? कारण काय, ती मूर्ती जी आहे ती मूर्ती आपण आपल्या हृदयात साठवायची. साठविला हरी हृदय मंदिरी, त्याची सरली येर धार, झाला सफळ व्यापार. तर ती मूर्ती आपण आपल्या हृदयात साठवली. जसं काय होतं की शाळेत बघा, आपण लहान मुलं जेव्हा शाळेत जातात, जेव्हा केजी मध्ये जातात किंवा पहिली मध्ये जातात, तेव्हा त्यांना पहिल्यांदा कसं असतं, श्री लिहिण्याकरता जे काही मास्टर असतात किंवा घरी आई असते, वडील असतात, ते शिकवतात त्या पाठीवर श्री लिहिताना कसं लिहायचं श्री. आणि एकदा तो त्या श्रीवर हात गिरवत म्हणजे त्या श्रीवर तो मुलगा किंवा ती मुलगी जी असते, लहान मूल असतं, ते गिरवतात आणि ते गिरवलेलं श्री जे शब्द असतो तो त्यांना पुढे सहज येतो. मग ते त्यांना लक्षात राहतं आणि ते कधी किती वर्ष होऊ द्या ते श्री हा विसरत नाही. तसं संतांनी सांगितले किंवा काही महात्म्यांनी असं सांगितले, जसं त्या लहान मुलाला आपण पहिल्यांदा शिकवतो आणि मग नंतर तो ते लक्षात ठेवतो किंवा त्याला ते माहिती असतं, ते त्याच्या वळणी पडतं, तसं आम्ही भगवंताची मूर्ती जेव्हा बघितली तर एकदा आपण ती मूर्ती आपल्यामध्ये साठवली की परत आपण दर्शनाला नाही गेलो तरी चालेल, आपल्या हृदयातच आपलं तिकडचं दर्शन आपल्याकडे आहे. म्हणून हेच तुकोबाराय सांगतात की त्या योगाने माझ्या चित्तास फार समाधान झाले आणि मनात असे वाटते की कधीही आपले चरण सोडू नये. काय असतं, भगवंताचं चरण हे दर्शनाचं मुख्य स्थान आहे. आपण भगवंताचं दर्शन जेव्हा घेतो, मंदिरामध्ये जातो, तेव्हा चरणापासून आपण सुरुवात करायची असते. आपण सरळ गेल्या आपण भगवंताच्या मुखाकडे बघायचं नाही, पहिले आपण चरणाकडे बघायचं आणि चरणावरनं वर येत आपण मुखाकडे दर्शन घ्यायचं. आता चरणावर दर्शन घेताना काय होतं, आपल्याला त्या चरणाची जी काही चरण आहेत ते चरण आपल्या हृदयामध्ये आपण साठवू शकतो. आता हृदय आपले चौफाळून या बरे, वरी ठेवू पावले श्री गुरूंची. म्हणजे ते गुरूंचे पावले आपल्या हृदयामध्ये आपण
स्थापन करू शकतो, तशी त्या मूर्तीची जी काय असे चरण आहे, भगवंताचे चरण आहे, ते आपण आपल्या हृदयामध्ये स्थापन करू शकतो. तुकोबाराय पुढे सांगतात की मी सुखाने तुमचे गुण गातो, हाताने टाळी वाजवितो आणि मोठ्या प्रेम सुखाने तुमच्या रावळात नाचतो. आता वारकरी संप्रदायामध्ये काय आहे की आपण टाळ घेऊन कीर्तनामध्ये नाचतो, किंवा वारीमध्ये आपण चालताना आपण टाळ घेऊन चालतो, गातो, हाताने टाळी वाजवतो किंवा टाळ वाजवतो. तसं आपण सतत त्या भगवंताच्या चिंतनामध्ये, या भजनामध्ये आपण नाचतो. तुकोबाराय सांगतात की मी पण तुझ्या रावळामध्ये, म्हणजे भगवंताच्या मंदिरामध्ये मी येऊन मी गातो, हाताने टाळी वाजवतो आणि मोठ्या प्रेम सुखाने तुझ्या रावळात नाचतो. तुकाराम महाराज म्हणतात, नामापुढे मला सर्व तुच्छ वाटतं. आता तुम्हाला काय आणि आम्हाला काय? नाम आपल्याला आवडतं का तेवढं? नाम जर आपल्याला आवडत असतं तर आपण सतत नामात राहिलो असतो. सदा नाम घोष करू हरिकथा, तेणे सदा चित्ता समाधान. आपल्याला नाम आवडत नाही म्हणून आपण नाम घेत नाही. एखाद्याला एखादी गोष्ट जी आवडते ती आवडल्यावर आपण ते सतत घेतो किंवा सतत आपण त्याचा सहवास करतो. पण नाम जर आपल्याला आवडत असेल तर आपण भगवंताचं नाम सतत घ्यायला पाहिजे. संतांनी तेच सांगितलेलं आहे की या कलियुगामध्ये जर तुम्हाला कोणी तारणार असेल तर हे भगवंताचं नाम आहे. कलियुगी उद्धार हरीच्या नाम, हरीचं नामच आपल्याला तारणार आहे. कलियुगामध्ये हरीचं नामच आपल्याला तारणार आहे आणि आपल्याला भवसागरातनं तरण्यासाठी ते भगवंताचं नामच श्रेष्ठ आहे. आता हे भगवंताचं नाम आपण म्हणतो श्रेष्ठ आहे, पण त्या भगवंताला पण माहिती नाहीये की ते त्याचं नाम एवढं श्रेष्ठ आहे. कारण तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघक्षामा. आता ह्याच्या आधीचा अभंग गेल्या शुक्रवारी झाला, काय सांगू तुझ्या चरणाचा सुक्का अनुभव ठाऊका नाही तुझं. या अभंगावर चिंतन घोंगडे महाराजांनी केलं. त्या अभंगामध्ये तुकोबाराय ते सांगतात की भगवंताला त्याच्या नामाचं महिमाच कळत नाही. तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघक्षामा. काय होतं की रामायणामध्ये एक अशी कथा आहे, आपण नेहमी ऐकतो. जेव्हा भगवंतांना प्रभू रामचंद्राला लंकेमध्ये जायचं होतं, सेतुबंधनाचं काम चालू झालं. त्या सेतुबंधन जेव्हा चालू होतं तेव्हा सगळे जे वानर आहेत ते दगड किंवा ते मोठमोठे दगड आणून त्या समुद्रामध्ये टाकत होते आणि त्या दगडावर राम असं नाव लिहायचं, श्रीराम. राम लिहिलं की ते दगड पाण्यात तरत होते. आता ते पाण्यात तरणारे दगड हे बघितल्यावर प्रभू रामचंद्रांना वाटलं, कारण काय होतं की ते दगड जे वानर उचलून आणत होते आणि त्याच्या त्या दोन वानरामध्ये दोन वानर असे होते, नल आणि नील. यांच्या हाताने दगड तरायचे पाण्यामध्ये. म्हणून त्यांनी काय केलं, ते नल आणि नील काय करायचे, रा आणि म असं त्या दगडावर लिहायचे आणि त्या पाण्यात सोडायचे. आता काय झालं, प्रभू रामचंद्रांना वाटलं की वानर एवढे दगड घेऊन येत आहेत, परत ते नल नील त्याच्यावर राम लिहित आहेत, त्यापेक्षा काय करू की मी माझ्या हाताने दगड तरतात का बघतो. म्हणून भगवान परमात्म्याने प्रभू रामचंद्रांनी एक दगड पाण्यात टाकला, तो काय तरला नाही, तो डायरेक्ट खाली तळाशी गेला. दुसऱ्यांदा परत थोडा मोठा दगड घेतला, तो पण टाकला, तो पाण्यात डायरेक्ट त्या समुद्राच्या पाण्याच्या खाली गेला, तरला नाही. असं 3 वेळा झालं. 3 वेळा झाल्यावर भगवंताला वाटलं, अरे काय एवढे सगळे माझं नाम लिहिल्यावर, राम लिहिल्यावर जे दगड तरतायत, तर मी स्वतः दगड टाकतो ते का तरत नाही. तर त्यांनी बघितलं, इकडे तिकडे बघितलं आणि मागे हनुमंतराय उभे होते. हनुमंतरायाला विचारलं की हनुमंता तू कधी आलास? ते बोलला मी पहिल्या दगडाला आलो. तेव्हा त्यांना फार हे वाटलं. आता काय असतं, आपण जर सायकल चालवत असू, लहान मुलगा असतो तो सायकल चालवतो, सायकल चालवताना जर तो पडल्यावर तो काय पहिलं हे नाही बघत की मला कुठे लागलंय किंवा कुठे खरचटलंय, काय झालंय काय, तो पहिला आजूबाजूला बघतो की मला कोणी बघितलं नाही ना. तसं भगवंताचं झालं. भगवंताला ते अपमान वाटला की माझ्या हातून तो दगड तरत नाही, म्हणून इकडे तिकडे बघायला लागले. तर हनुमंतराय होते. हनुमंतरायाला भगवंताने विचारलं की मी जो दगड टाकतोय तो का तरत नाही. त्यासाठी या अशा काही गोष्टी असतात, ते संतच पाहिजेत ते आपल्याला त्याचं उत्तर देण्यासाठी. हनुमंतरायाने उत्तर दिलं की
तुम्ही तुमच्या हातात जे काही दगड घेतलाय तो सोडल्यावर तो खालीच जातो. त्याचं कारण आहे कसं आहे की तुम्ही आम्हाला बाकी सगळे जे जीव आहेत त्या जीवाला तुम्ही जर धरून ठेवलं तर आम्ही तुमच्याकडे राहू शकतो, तुमच्या चरणाचं आम्ही हे घेऊ शकतो. पण जर तुम्ही आम्हाला सोडलं तर आम्ही या भवसागरातनं निघून तरून जाणार नाही, आम्ही बुडणार. त्यासाठी तुम्ही आम्हाला तुमच्या हाताशी धरायचंय. म्हणून ते दगड तरले नाहीत. आणि तसं हे जे नामाचं महत्व आहे, भगवंताचं नाम श्रेष्ठ आहे, भगवंताच्या नावापेक्षा नाम श्रेष्ठ आहे, हे सांगण्यासाठी हा दृष्टांत मी दिला. कारण काय, भगवंताचं नाम कसं आहे की त्याचं नामाचा महिमा त्यालाच कळला नाही. तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघ श्याम. म्हणून तुकोबाला सांगतात की आम्ही आपल्या नामापुढे मला सर्व तुच्छ वाटत आहे, तुझ्या नामापुढे मला सगळं तुच्छ वाटतंय. तुम्हा आम्हाला असं वाटतंय का की मला नामच चांगलं आहे, नामच घ्यायला पाहिजे, नाम चांगलं आहे, बाकी सगळ्या संसारिक गोष्टी तुच्छ आहेत? आपल्याला असं वाटत नाही, कारण आपण या संसारी जीव आहोत आणि या संसारामध्ये एवढे अडकलो की आपल्याला संसारच चांगला वाटतोय, संसार आपल्याला फार जवळचा वाटतो आणि नाम आपल्या जवळचा वाटत नाही. पण संतांना तसं नाही. संतांना दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे. दिनरजनी त्यांचा सतत दिवसभर त्यांचं एकच काम होतं, भगवंताचं नामस्मरण. आणि त्यांनी संसार जरी केला तर संसारात पण भगवंताचं चिंतनच करायचं. आणि ते चिंतन करत करत काय करायचे की आपल्या संसारातले कामकाज करायचे. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, राहील भ्रव श्रम होईल, सुख होईल दुःखाचे. म्हणजे आपल्याला जे काही दुःख होतात किंवा संसारामध्ये काही दुःख आहेत ते दुःख सगळे निघून जातील कधी आपण भगवंताचं नामस्मरण अखंड जर केलं. तर तुकोबारायांनी आपल्याला या अभंगामध्ये तेच सांगितलंय की तुकोबारायांनी आपल्याला या अभंगामध्ये सांगितलं की या भगवंताचे रूप कसं आहे आणि हे रूप कसं आहे आणि ते रूप आपण आपल्या हृदयामध्ये कसं साठवायचंय आणि हे साठवल्यावर आपल्याला भगवंताची प्राप्ती सहज होईल. म्हणून तुकोबार यांनी या शेवटी सांगितले, तुकाराम महाराज म्हणतात, नामापुढे मला सर्व तुच्छ वाटत आहे. त्यानंतर 236 नंबरचा अभंग. आता येणे विण नाही आम्हा चाड, कोण बडबड करी वाया, सुखतेची दुःख पुण्य पाप खरे, हे तो आम्हा बरे कळो आले. तुका म्हणे वाचा वाहिली अनंता, बोलायचे आता काम नाही. तुकोबारे सांगताय, आता मला व्यर्थ बडबड कोण करतो, आता व्यर्थ बडबड कोण करतो त्याची काय आता आम्हाला जरुरी नाही. एकदा भगवंताचं नाम आपल्याकडे आलं, भगवंताचं नाम सद्गुरूंकडनं आपल्याला मिळाल्यानंतर आपण त्या नामावर राहायचे, व्यर्थ बडबड करण्याची काही गरजच नाही. अनंत वाचाळ बरळती बरळ, त्या काहीचा दयाळ पावे हरी. माऊली म्हणतात हरिपाठामध्ये, अनंत वाचाळ बरळती बरळ, त्या काहीचा दयाळ पावे हरी. जर तुम्ही अनंत वाचाळ न करता भगवंताचं नामस्मरण केलं, भगवंताविषयी जर बोलले तर तुम्हाला त्या भगवंताची प्राप्ती होईल. आता काही लोक कसे असतात की संसारामध्ये फार बोलतील, भरपूर बोलतील, पण भगवंताविषयी 5 मिनिटं जर त्यांना बोलायला सांगितलं तर ते बोलू शकत नाहीत. का? कारण संसार हा त्यांना गोड वाटतो, परमार्थापेक्षा संसार गोड वाटतो आणि परमार्थ गोड वाटत नाही. त्यामुळे काय परमार्थाविषयी 5 मिनिटं बोलूच शकणार नाहीत ते. आणि त्यांना किती सांगितलं ते बोला बोला, नाही मला नाही जमणार, मी नाही बोलू शकत. पण संसारात सतत 24 तास जरी तुम्ही त्यांना बोलायला सांगितलं ते संसारात बोलत राहतील. तसं तुकोबारा सांगता, आम्हाला बडबड करण्याची काही गरजच नाही, आता आम्हाला काही जरूरच नाही. जे सुख आहे ते केवळ दुःख आहे आणि पुण्य हे खरोखर पाप आहे, हे आम्हाला चांगले कळून आले. तुकोबारा सांगतात की संसारामध्ये जे काही सुख दिसतंय आपल्याला ते सुख आहे का? नाही, हे दुःखच आहे. संसार दुःख मुळ चोहीकडे इंगळ, विश्रांती नाही कुठे रात्रंदिवस तळमळ. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे. संसार प्रत्येक ठिकाणी संतांनी हे सांगितले की संसारामध्ये दुःख आहे, पण आपण काय करतो, त्या संसाराच्या दुःखामध्ये एवढे हरपळून गेलो आणि आपण त्याच्यात सुख शोधतोय. आपल्याला ते सुख मिळेल का? सुख जवापाड आणि दुःख पर्वता एवढे. सुख कसं आहे, जवापाड एवढं बारीक सुख असेल, पण दुःख कसे पर्वता एवढं दुःख आहे. पण त्या पर्वता एवढ्या दुःखामध्ये आपण सुख शोधतो, पण सुख आपल्याला मिळत नाही. म्हणून तुकोबाला सांगतात, जे सुख आहे ते केवळ दुःख आहे आणि पुण्य हे खरोखर पापच आहे, हे आम्हाला चांगले कळून आले आहे.
पुण्य काय पाप काय आपल्याला कळतंय का नाही. पुण्य आपण करायला जातो, पुण्य करायला जातो आणि होतं काय पाप. पुण्य करता होय पाप. संतांनी म्हटलं पुण्य करता होय पाप. जर आपण पुण्य करायला गेलो तर आपल्याला ते वाटतं पुण्य आहे, पण ते तसं बघायला गेलो तर आपण ते पापच आहे. कसं, याच्यावर एक तुम्हाला मी दृष्टांत सांगतो. एक महात्मा होता, तो सगळ्या तीर्थक्षेत्रामध्ये जायला पदयात्रेने म्हणजे पदयात्रा करत होता. सगळ्या तीर्थक्षेत्राला तो भेट देण्यासाठी चालत होता. चालत त्याचे पाय दुखायला लागले. जसं आपण कसं, आता काही लोकांना वारीमध्ये चालताना पाय दुखतात, कारण ते नामस्मरण करत नाहीत, नामस्मरणामध्ये नसतात, त्यांचेच पाय दुखतात. ते नामस्मरण करत चालतात, वारीमध्ये त्यांचे पाय दुखत नाहीत. तर आपण चालता जर नामस्मरण नाही केलं, आजूबाजूला गेलो, हे घे ते घे काय करायला गेलो, तर आपले पाय नक्कीच दुखणार वारीमध्ये. तसं त्या महाराजांचे चालता ते एकटे होते. चालता काय होतं, वयोमानाने त्यांचे पाय दुखायला लागले. आणि पाय दुखत असताना त्यांनी काय केलं, एका गावामध्ये गेले आणि गावामध्ये एका झाडाखाली एक पार होता, त्या पारावर जाऊन बसले. आता पारावर जाऊन बसले तर त्यांचे पाय दुखायला लागले होते आणि पाय वळत होते. आणि त्यांनी काय केलं की बोलले थोडं आडवे होतो, म्हणजे पाय दुखणं जरा कमी होईल म्हणून तिथे आडवे झाले. आता ते आडवे झाल्यानंतर तरी पण त्यांचे पाय दुखत होते. तर त्या गावामध्ये काय होतं की एक म्हातारी बाई होती, ती बाजारात येताना काय सामान घेऊन येत होती. आणि ते सामान घेऊन येताना तिने एक तेलाची बाटली पण आणलेली होती, एक छोटी तेलाची बाटली आणली. आणि तिने बघितलं की महाराजांचे पाय असं वाटतंय की जाम थकलेले आहेत आणि पाय दुखतात, कारण ते पाय हलवत होते, असं हे करत होते. आणि त्या माऊलींनी काय केलं, त्यांना वाटलं काहीतरी चांगलं काम करू आपण, हे महाराज आहेत, कोणतरी महात्मे आहेत, त्यांना यांची सेवा करू आपण. म्हणून काय केलं, ते तेल जे आणलेलं होतं ते तेल त्यांच्या सगळ्या पायाला लावलं. आता ते तेल सगळ्या पायाला चोळल्यानंतर त्यांना थोडं बरं वाटलं, त्या महात्म्यांना थोडं बरं वाटलं आणि त्यांना थोडी झोप लागायला लागली. पण तेवढ्यात काय झालं, त्या झाडाच्या खाली सगळे ते मुंगळे होते आणि ते मुंगळे, त्या तेलाचा वास आल्यानंतर ते सगळे ते मुंगळे त्यांच्या पायाला येऊन चावायला लागले. त्यांना अजून जास्त त्रास झाला. आता काय, माऊलींनी काय केलं होतं, चांगलं केलं होतं, पुण्यकर्म केलं होतं आणि त्यांना काहीतरी आराम मिळेल असं केलं होतं. पण त्याच्यामुळे त्यांना काय झालं की त्रास व्हायला लागला, जास्त त्रास व्हायला लागला. तर थोड्या वेळाने तिकडनं दुसरे काहीतरी असे मुलं चालली होती, 2-4 मुलं होती जे काही मस्ती करणारे होती. आणि ते बाजारात त्यांनी ऊस घेतला होता आणि तो ऊस खात आले होते. आणि ते खाल्ल्यानंतर त्याचे ते ऊसाचे चोखल्यानंतर जे चिपाडं असतात, ते चिपाडं काय केलं त्यांनी, ते बघितले कुठेतरी ग्रस्त तिथे झोपलेला आहे त्या झाडाखाली, याची आपण मजा करू. कारण ते टवाळी करणारे मुलं होती. त्यांनी काय केलं की ते जे चिपाडं होती त्या ऊसाची, ते ऊसाचे चिपाडं नेऊन त्यांच्या अंगावर फेकले. आता त्या अंगावर फेकल्यानंतर ते चिपाडं त्यांच्या बाजूला पडले, पायाजवळ इकडे तिकडे. आणि आता मुंग्यांना काय झालं, ते तेलाचं सोडून त्यांना त्या ह्याचं ऊसाचा वास यायला लागला. ते काय, ते गोड आहे, साखर आहे, म्हणून ते काय केले, ते सगळ्या मुंग्या जाऊन त्या ऊसाच्या चिपाडाकडे जमा झाले आणि यांच्या पायाजवळ लांब गेले. आणि आता यांना परत आराम वाटला. आता या दोन्ही गोष्टी जे झाल्या त्या महात्म्याच्या बाबतीत, तर त्या महात्म्याच्या बाबतीत ज्या गोष्टी झाल्या त्याच्यात आपल्याला काय दिसतं की त्या माऊलींनी जे काही तेल लावलं होतं ते तिने पुण्यकर्म केलं होतं, त्यांना काहीतरी आराम मिळावा असं. आणि ह्या मुलांनी जे केलेलं होतं ते त्यांना त्या चिपाडं मारून त्यांनी त्या महात्म्यांना मारलेले होते चिपाडं, म्हणजे त्यांनी काय केलं, पाप केलेलं आहे तसं बघितलं. पण त्या माऊलींनी जे काही तेल लावल्यानंतर जे काही मुंग्या चावल्या आणि त्याच्यात ते मुंग्या चावल्यानंतर ते त्याचं पुण्य होतं का पाप होतं हे आपण सांगू शकत नाही. आपल्याला वाटेल तिने केलं पुण्य, पण ते तसं त्यांना त्रास झाला म्हणजे पापच आहे. आणि ह्या मुलांनी जे काही पाप केलं होतं पण त्याच्यामुळे त्यांना आराम मिळाला, तर हे आपण पुण्य म्हणू शकतो. पण हे आपण म्हणूच शकत नाही, कारण पुण्य आणि पाप आणि पुण्य हे कोण सांगणार आहे, भगवान परमात्मा. याचं जे कोण ठरवतो तो भगवान परमात्मा आहे.
म्हणून तुकोबाराने सांगितले, धर्माची ती मूर्ती पाप पुण्य तुझे हाती. धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती, मद सोडवी दातारा कर्मापासून दुस्तरा. म्हणजे धर्माची मूर्ती कोण आहे? भगवान परमात्मा आहेत. आणि ते भगवान परमात्मा पाप आणि पुण्याचा जो हिशोब आहे तो ते करणार आहे. त्यामुळे ते आपण करू शकत नाही. म्हणून इथे तुकोबारे सांगतात की जे सुख आहे ते केवळ दुःख आहे आणि पुण्य आहे खरोखर पापच आहे. हे आम्हाला चांगले कळून आले. कळलं की म्हणजे जे पुण्य आहे ते आपण पुण्य म्हणतो, पण ते पापच आहे आपल्याला माहिती आहे. कारण पुण्य करता होय पाप. त्यामुळे तुकोबारे सांगतात हे आम्हाला चांगले कळून आले. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही आपली वाणी अनंतात वाहिली आहे, आता बोलायचे काम राहिले नाही. जेव्हा आपल्याकडून जास्तीत जास्त नामस्मरण होईल तेव्हा आपण बोलणं आपलं कमी होईल. कसं की आपण मौन धारण करू. मौन धारण केल्यानंतर काय होतं की आपलं लक्ष आपल्या अनुसंधान जे चाललंय, आपल्या आतमध्ये जे काही नामस्मरण चाललंय त्या नामस्मरणावर आपलं लक्ष पाहिजे. सद्गुरूंनी आपल्याला जे काही नाम दिलेलं आहे ते नाम आपल्याला ह्या श्वासोश्वासावर घ्यायचं असतं. दिवसातनं आपण 21,600 श्वास घेतो आणि हे श्वास आपण असेच वाया घालवतो. बाकी सगळ्या संसारिक कामामध्ये वगैरे करून नामस्मरण न करता आपण वाया घालवतो. पण जास्तीत जास्त आपल्याला हे श्वास भरून काढायचे. कारण आपल्याला हा जो मनुष्य जन्म जो मिळाला आहे तो आपल्या वर्षावर नाही, आपल्याला श्वासावर मिळालाय. भगवंताने आपल्याला एवढे श्वास देऊन पाठवले आणि तो श्वास आपण जो घेतोय तो भगवंताचं नामस्मरण आपण त्या श्वासावर करायचंय. म्हणून तुकोबाला सांगतात की आपली वाणी अनंतास वाहिली आहे, आता बोलावायचे काम राहिले नाही. म्हणजे आपण काय करायचं, आपण ही वाणी आहे ना भगवंताला अर्पण करायची आणि आपण मौन राहायचं आणि त्या भगवंताचं चिंतन सतत आपल्या हृदयामध्ये करायचं. त्यामुळे काय होईल की आपल्याला भगवंताची प्राप्ती सहज होईल. सहज. आता संतांना ही प्राप्ती झाली, भगवंताची प्राप्ती का झाली? कारण त्यांनी सतत आणि सहज त्यांच्याकडनं नामस्मरण व्हायचं आणि ते नामस्मरण करता 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 काय करायचे की भगवंताची जवळीक साधली. भगवंत सगळे त्यांची कामं करायचं. मागे पुढे उभा राहा, हे सांभाळीत आली आगात निवाराया. तो सगळे कामं त्यांची करायचा. जवळ मागे पुढे भगवंत परमात्मा त्यांच्या मागे पुढे असायचा. आणि भगवंताला कसं असतं की त्या भक्ताची जे चरण रज आहे ना त्याची फार आवड असते. त्या चरण रजाकडे संत चरण रज लागता सहज वासनेची बीज जळून जाय. जसं आपल्याला संत चरण रज लागल्यावर आपले वासनेचे बीज जळून जातात, तसं भगवंताला पण ते संत चरण रजाची आवड आहे. आणि म्हणून भगवंत काय करतो की त्या भक्ताकडे जास्त येतो. म्हणून आपण भगवंताची भक्ती अखंड जर केली, अखंड भगवंताची भक्ती केली तर आपण भगवंताच्या जवळ जाऊ शकतो. आणि हा जन्म जो आपल्याला मिळालेला आहे, हा मृत्यू लोकामध्ये जो काही आपल्याला जन्म मिळाला आहे तो फक्त आपल्या संसारामध्ये वाया घालवण्यासाठी मिळालेला नाहीये. आपल्याला हा जन्म कशासाठी मिळाला आहे? देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा. भजनासाठी देवे दिला म्हटलेलं आहे. आपण जन्माला आलो नाही, देवाने दिलेला आपल्याला हा जन्म. आपल्याला हा मनुष्य देह देवाने दिलेला आहे. देवे दिला देह भजना गोमटा, देवाने दिलाय. आणि ते कशासाठी दिलंय? कारण ते आपल्याला भगवंताचं भजन करण्यासाठी दिलंय. आणि आपण काय करतोय? कारण सगळे कामं बघा तुम्ही, जे काही कामं आहेत ते सगळे आपले कामं जे आहेत तो भगवान परमात्माच करतोय. आपल्याला कळत नाही. चाले हे शरीर कोणाचे असते, कोण बोलवी तो हरिविण, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकवण. हे शरीर जे चालतंय ते भगवान परमात्मा चालवतोय. आपण जे बघतोय ते भगवान परमात्म्याने दृष्टी दिली म्हणून आपण बघतोय. कारण आपल्याकडे असे लोक आहेत ज्यांचे डोळे आहेत पण त्यांना दृष्टी नाहीये. जे काय आपण बाहेर बघतो, जे काय आंधळे, जे काठी घेऊन जातात, त्यांना पण आपल्यासारखे डोळे आहेत पण त्यांना दृष्टी गेलेली असते आणि त्यामुळे त्यांना काही दिसत नाही. पण आपल्याला दृष्टी दिलेली आहे भगवंताने. चाले हे शरीर कोणाचे असत, ते कोण बोलवी तो हरिविण. आता आपण जे बोलतोय, बोलवणारा तोच आहे. बोलवणारा धनी वेगळाची. म्हणजे आपण बोलतोय तर बोलवणारा धनी वेगळा आहे. तो भगवान परमात्मा आपल्याला बोलवतोय. आपण कोणी बोलणारे नाही आहोत. आपल्याला काही बोलता येत नाही, आपल्याला काहीच ज्ञान आहे, आपल्याला काहीच नाही. पण भगवंत परमात्माची जर कृपा झाली, संतांची कृपा झाली तर आपल्याला
बोलता येतं, आपण बोलू शकतो. कसं? तो बोलवणारा असल्यावर आपण बोलू शकतो. आता आपण प्रवचनाला जर बसलो तर आपण काही विचार करून येत नाही की हेच बोलायचंय किंवा हे, पण आतून काय होतं, एकदा भगवंताचं चिंतन केलं, नामस्मरण केलं आणि आपण ह्या प्रवचनाला सुरुवात केली, तो मागून आपल्याला सगळं पुरवतो. तो भांडार जो आहे तो मागून पुरवतो आणि तो आपल्या मुखातनं तोच बाहेर सगळं टाकतो आणि आपण ते समोर तुम्हाला ऐकू येत. तसं भगवंताचं नामस्मरण हे श्रेष्ठ आहे. आणि तुकोबारा यासाठी सांगतात की आम्ही आपली वाणी अनंतास वाहिली आहे, आता बोलावायचे काम राहिले नाही. आता बोलावायचे काम, आता काय असतं, काही काही महात्मे बघा की काही काही दिवस मौन पाळतात. आता आमच्याकडे असे कितीतरी आहेत की एकादशीला, महाराज लोक पण आहेत, काही महाराज वगैरे आहेत आमच्याकडे, तर ते एकादशीला मौन पाळतात. सकाळपासून ते पूर्ण दिवस, एकादशीचा दिवस मौन असतं त्यांचं, ते काय बोलत नाही. फक्त कार्यक्रम असेल त्या कार्यक्रमात ते प्रवचन कीर्तन करणार, बाकी मौन आहे. काही काही लोकांनी असं दिवस ठरवून घेतलाय, गुरुवारचं एक दिवस मौन ठेवायचं, काही लोकांनी सोमवारीचं मौन ठेव. म्हणजे असं जर केलं तर आपल्याला काय होईल, तुकोबारा सांगतात त्याप्रमाणे आपलं वाणी जी काय अनंतास वाहिल्यानंतर आपण काही बोलायचं नाही, आपण मौन धारण करायचं, असं तुकोबारा यांनी या अभंगामध्ये आपल्याला सांगितलंय. पुढचा अभंग 237 नंबर आहे. बोलो अबोलणे मरोनिया जिणे, असोनी नसणे जनियामा, भोगी त्याग जाला संगत असंग, तोडियेले लाग माग दोनी, तुका म्हणे नवे दिसतो मी तैसा, पुसणे ते पुसा पांडुरंगा. तुकोबारा सांगतात, निशब्द जे ब्रह्म त्याचेच आम्ही प्रतिपादन करू. आम्ही देहबुद्धीने मरून जगलो आहोत, देहस्थितीने जगात असून आत्मस्थितीने जगात नाही असे आहोत. म्हणजे आपण तुम्ही आम्ही कसे देहात्म बुद्धीवर आहोत. देहात्म बुद्धी म्हणजे या देहामध्ये आपण आहे, हा देह माझाच आहे असं आपण ठरवतो. हा देह माझा आहे असं आपण म्हणतोय. हा देह आपला आहे का? नाही. हा देह आपला असता तर जेव्हा आपला शेवटी जेव्हा मनुष्य मरण पावतो तेव्हा आपण त्या देहामधनं सांगायला पाहिजे, आपण त्या डोळ्याने आपल्याला दिसलं पाहिजे किंवा आपण उठलो पाहिजे, आपले हात हलले पाहिजे, आपले पाय हलले पाहिजे. पण आपल्या नाही येत आपण कसं होणार? आपल्यामधला जो देव तो निघून गेल्यानंतर, आपल्यामधला जो परमात्मा तो निघून गेल्यानंतर आपण काही हालचाल करू शकत नाही. तो आहे म्हणून आपण हालचाल करतो. त्यामुळे तुकोबारा सांगतात, निशब्द जे ब्रह्म त्याचेच आम्ही प्रतिपादन करू. आम्ही देहबुद्धीने मरून जगलो आहोत, देहस्थितीने जगात असून आत्मस्थितीने जगात नाही. म्हणजे आम्ही दिसायला देहबुद्धीने जगात आहोत. तुकोबारा सांगतात, आम्ही या देहबुद्धीमध्ये आहोत असं दिसतंय तुम्हाला, पण आम्ही देहबुद्धीमध्ये नाही, आम्ही आत्मस्थितीने जगात आहोत. जगात असून आत्मस्थितीने जगात नाही असे आहोत. म्हणजे आम्ही जगात आत्मस्थिती नाही, पण आम्ही आमच्या आत्मस्थितीमध्ये आहोत. जगात दिसत नाही. जगात आम्ही काय करतो, आम्ही असं दिसतो की आम्ही देहात्म बुद्धीमध्ये आहे, पण आम्ही देहात्म बुद्धीमध्ये नाहीये. आम्हाला माहिती आहे की हा देह माझा नाहीये. हा देह काय की उष्ण आणलेला आहे. देह उष्ण आणलेला आहे म्हणजे हा देह आपल्याला दिलेला आहे, भगवंताने उष्ण दिलेला आहे. आणि हा देह आपल्याला देवाला परत करायचा आहे, परत देवाकडे द्यायचंय, देवालाच द्यायचंय. जसं आपण काय कुठे बाहेर गेलो तर आपण तिथे बाहेर गेल्यानंतर आपण कुठे काय फिरायला गेलो, आपण तिथे राहायला आपण एखादे लॉज बघतो किंवा रूम बघतो. आपण ते रूम घेतो आणि ते रूम घेतल्यानंतर आपण त्या रूम मध्ये राहिल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला निघायचं असतं, आपण तिकडनं निघतो. पण ती जागा घेतल्यानंतर, त्या रूम घेतल्यानंतर आपण असं म्हणतो का ते रूम, ते घर माझं आहे, ते रूम माझं आहे, त्या हॉटेलची जे काही लॉजिंगची रूम आहे ती माझी आहे? नाही म्हणत. कारण त्या आपल्याला माहिती आहे की आज आपण आलो, उद्या आपल्याला हे सोडायचंय. तसंच हे हा पण देह तसंच आहे. हे समजा की हा देह भगवंतानी मला दिलेला आहे, देवे दिलेला देह, आणि हा दिलेला देह आहे ना, तो दिलेला देह देवाला अर्पण करायचं, देवाला आपल्याला परत करायचंय. आणि त्यासाठी आपल्याला काय करायचंय की हा देह व्यवस्थित सांभाळायचंय आणि व्यवस्थित सांभाळून भगवंताचं चिंतन करत राहायचंय. आणि त्यामुळे काय होईल की आपल्याला कळेल की आपला देहात्म बुद्धीमधनं निघून आपण आत्मस्थितीमध्ये येऊ. आपण आत्मा, कारण या देहामध्ये जो आत्मा आहे तो आपण आहोत.
आपण भगवंताचे अंश आहोत. अंश रूपाने जर बघितलं आपण तर भगवंताचे अंश आहोत आणि आपण भगवंताचे अंश असल्यामुळे आपण पण देवरूपच आहोत. पण आपण काय होतोय, आपण ह्या जीव रूपामध्ये आल्यानंतर, आपण ह्या देहामध्ये आल्यानंतर आपण आपल्याला जीव समजतो, आपण देव समजत नाही. एखाद्याला आपण म्हटले ना, या देवा काय म्हणताय, कसं आहे, तो म्हणतात मी कुठला देव आहे, मी तर साधा माणूस आहे. पण तो देवच आहे, आणि तो देवाचाच अंश असल्यामुळे तो देवच आहे. पण आपल्याला कळत नाही. आपण काय म्हणतो, आपण मी कुठे देव आहे, मला काय कळतंय. पण आपण देहात्मबुद्धीवर असून आपण देहाच्या पलीकडे बघायला पाहिजे. आपण ह्या देहाच्या पलीकडे जर गेलो तर आपल्याला कळेल की आपण देह नसून आपण भगवंताचा अंश आहोत, आणि आपण भगवंताचा अंश असल्यामुळे आपल्याला शेवटी भगवंताकडेच जायचं. संतांनी सांगितलं, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण अशी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताय. वैकुंठातून संत जेथे आले तिथे तुम्ही आम्ही पण वैकुंठातूनच आलो. वैकुंठातून म्हणा किंवा कुठून तरी आपण भगवंताचे अंश असल्यामुळे आपण वैकुंठातून आपल्याला परत जायचं कुठे, वैकुंठालाच जायचं, भगवंताचंच होऊन राहायचं. आपण जे परमार्थिक लोक आहोत, आपण परमार्थिक असल्यामुळे आपण भगवंताचं चिंतन सतत करतोय. जसं आता आपण सतत करतोय म्हटल्यानंतर आपण रोजची आपण प्रवचनाला असतो, प्रवचन ऐकतो, पण आपण सतत परमार्थामध्ये परमार्थ करत आहोत. म्हणून भगवान परमात्मा शेवटी आपण जेव्हा आपलं जेव्हा आयुष्य संपतं तेव्हा आयुष्य संपल्यानंतर भगवान परमात्मा जेव्हा आपला हा देह घेऊन जाणार आहे, म्हणजे आपला जो आत्मा आहे भगवंतामध्ये लीन होणार आहे, त्यामुळे हा देह आपण इथे सोडणार आहे. त्यावेळेला भगवान परमात्मा स्वतः येणार आहेत, म्हणजे विष्णुदूत आपल्याला घ्यायला येणार. आपल्याला घ्यायला दुसरे कोणी येणार नाहीत, आपल्याला यमाची दूत येणार नाहीत, विष्णुदूत येणार. का, की आपण भगवंताचे चिंतन केलंय, आपण ह्या मार्गामध्ये आलोय, या भगवंताच्या मार्गामध्ये आलो. त्यामुळे तुकोबाराय सांगतात की आम्ही सर्व विषय भोगाविषयी त्याग झाला, सर्व संघात असून असंग आहोत. आणि संघात अगर भोगात घालविणारी जी देहबुद्धी तिचा आम्ही आमच्या ठिकाणी मागमूसही नाही. तुकाराम महाराज म्हणतात, ज्याप्रमाणे तुम्हाला दिसतो आहे त्याप्रमाणे मी नाही, खरोखर माझे वास्तविक स्वरूप तुम्हाला समजावे असे वाटत असेल तर तुम्ही पांडुरंगाला विचारा. आता आपण काय करू, भगवंताचं चिंतन आपण करतो. संतांनी पण भगवंताचं चिंतन केलं, तुकोबारायांनी भगवंताचं चिंतन अखंड केलं. अखंड केलं म्हणजे त्यांचं चिंतन एवढं झालं अखंड की भगवंतांनी त्याला विमान पाठवलं, सदैव वैकुंठाला गेले. हे आपल्याला सगळ्यांना कथा माहिती आहे, तुकोबारायांची चरित्र आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण तरी तुकोबारायांचं जे राहणं होतं ते राहणं बघितलं तर एखाद्याला काय वाटेल की साधा माणूस आहे, साधा मनुष्य आहे आणि एकदम गरीब आहे, काय दिसत नाही, त्याच्याकडे काहीच नाहीये. पण जो दिसतो तो गरीब आहे, पण त्याच्याकडे आतून तो किती श्रीमंत होता हे आपण बघत नाही. तुकोबाराय दिसायला गरीब होते पण आतून किती श्रीमंत होते, कारण त्यांनी एवढी नामाची श्रीमंती त्यांनी साठवलेला होता. साठविला हरी जिही हृदय मंदिरी, त्याची सरली येरधार झाला सफळ व्यापार. हरी आला हाता मग कैची भय चिंता, तुका म्हणे हरी काही उरो नेदी उरी. एकदा हरी आपल्या हातात आला आणि भगवंताचं चिंतन जर आपण केलं आणि हरी आपल्या हातात आल्यानंतर आपल्याला कसलीच भय चिंता नाहीये. आणि शेवटी त्या अभंगामध्ये तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे हरी काही उरो नेदी उरी, म्हणजे आपल्या उरामध्ये काही उरू देत नाहीत, फक्त भगवंताचं एक चिंतन राहतं आपल्याकडे आणि तो आपल्याला घेऊन जातो. म्हणून इथे तुकोबाराय सांगतात की तुम्हाला जर मी दिसतो तसा वाटतोय, मग मी साधा दिसतोय, मी काय भगवंताचं भक्ती केलेली एवढी तुम्हाला दिसत नसेल तर तुम्हाला जर काही शंका असेल तर तुम्ही काय करा, तुम्ही पांडुरंगाला विचारा. तुम्ही पांडुरंगांना विचारा आणि ते सांगतील की भक्त, कारण काय भक्ताचं जी ओळख आहे ना ती फक्त भगवंताला होते. तुम्ही आम्ही भक्ताला ओळखू शकत नाही. साधूला ओळखण्याचे फार आपण विचार जरी केला तर आपण साधूला ओळखू शकत नाही, कारण साधू दिसायला साधे दिसतात पण आपण ओळखू शकत नाही. तुकोबारायांनी सांगितले, साधू थोर जाणार साधू थोर जाणार. साधू थोर जाणार कलियुगी, कलियुगामध्ये साधू थोर आहे, त्यांच्यापेक्षा थोर कोण नाही. आपण तुम्ही आम्ही काहीच नाहीये, पण ते साधूची ओळख आपल्याला होत नाही आणि ती ओळख कोणाला होईल, भगवंतालाच. कारण भगवंताला माहिती आहे की त्यांनी त्या
भगवंताची किती त्यांनी उपासना केली, किती भक्ती केली, आणि त्या भक्तांचं विचार जर केला तर तुम्ही अभंग बघा. उंच नीच काही नेणे भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखोनिया, दासी पुत्र कण्या विदुराच्या बक्षी, दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी, चर्म रंगू लागे रोहिदासा संगे, आणि कबीराच्या मागे शेले होणी तर चर्म रंगू लागे रोहिदासा संगे. तर या प्रत्येक चरणामध्ये जर बघितलं तुम्ही 13 चरणाचा अभंग आहे, आणि 13 चरणाच्या अभंगामध्ये जवळजवळ 24 आणि तुकोबारायांना धरून जवळजवळ 25 संतांची यादी या अभंगामध्ये. काकड्याचा अभंग आपण नेहमी म्हणतो, आणि त्या अभंगामध्ये जर बघितलं आपण की भक्त एवढे आहेत की भगवंतांनी त्या भक्ताची आवड आहे, त्या भगवंतांनी त्या भक्ताविषयी सांगितलंय. म्हणून तुकोबारा सांगतात की तुम्हाला जर माझं काय हे नसेल, काय तुम्हाला माझी संगत काय आहे किंवा मी कसं आहे, विषय भोगाविषयी माझा त्याग आहे नाही, हे जर तुम्हाला कळत नसेल, म्हणजे तुकोबारायांनी लोकांना सांगितले तुम्ही भगवंताकडेच विचारा, ते तुम्हाला सांगतील. तर हा आपण आता जो बघितला 237वा अभंग आहे. आता दुसरा पुढचा अभंग 238 नंबर. अधिकार तैसा दावियेला मार्ग, चालत आहे मग कळो येते, जाळू नये नाव पावलेनी पार, मागील आधार बहुतांचा, तुका म्हणे रोग वैद्याची अंगी, नाही करी जगी उपकार. तुकोबारांनी या अभंगामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की ज्याचा जसा अधिकार असेल त्याप्रमाणे त्याचा मार्ग दाखविला आहे. म्हणजे संतांचा मार्ग आपल्याला माहिती आहे. संतांचा मार्ग कसा आहे, तो त्यांच्या अधिकाराप्रमाणे. आपण बोलू नये. तुका म्हणे चाकून सांगे, मज अनुभव आहे अंगे. तुकोबारा जे सांगतात ते त्यांनी चाकून सांगतात की त्यांना अनुभव आहे तो, म्हणून ते चाकून सांगू शकतात कोण कसं आहे काय. पण तुम्ही आम्ही सांगू शकत नाही. म्हणून जसं जसा अधिकार आहे त्या अधिकाराप्रमाणे मार्ग दाखवले आहेत, आणि त्याप्रमाणे वागले असता त्यास कळून येईल. आता समजा तुकोबारांनी याच्यात एक दृष्टांत दिलेला आहे. जाळू नये नाव पावलेनी पार, मागील आधार बहुतांचा. आता आपण समजा एक नाव घेतली, आपल्याला एका नदीच्या एका तीरावरनं दुसऱ्या तीरावर आपल्याला जायचंय. एका तीरावरनं दुसऱ्या तीराला जायचंय, तर आपण एक नाव आपल्या हाती आपलं नाव घेतली आणि त्या नावेत आपण बसलो. आपण नावेत बसलो, आपण ह्या तीरावरनं त्या तीरावर गेलो, आणि ह्या तीरावर गेल्यानंतर आपण ती नाव जर जाळून टाकली तर आपण कोण आहे, दुष्ट आहोत आपण. का तर ही नाव आपण तिथे पोचल्यानंतर आपण स्वार्थी आहोत, आपल्याला ते कामाला आली ती नाव, पण जर आपण ती नाव तशीच परत पाठवली, परत त्या तीरावर किंवा त्या तीरावरनं त्या तीरावर जायला दुसरे मागचे लोक आहेत त्यांचा आपण विचार करायला पाहिजे. संतांनी ते केलंय. तुमचं आमचं काय होतं, आपण संसारामध्ये एवढे स्वार्थी आहोत, आपण फक्त आपला विचार करतो, आपण दुसऱ्यांचा विचार करत नाही की याचा काय पाहिजे, याला काय लागेल किंवा याच्यासाठी काहीतरी करू, असं आपल्या मनात कधी येत नाही. कारण काय, आपले स्वार्थ आपल्यासाठी, आपल्याला सगळं पाहिजे, समोरच्याला जे काय आपल्याला सगळं पाहिजे, आपलं पण आपलंच आहे, त्याचं पण आपलं आहे, एवढं आपण या संसारामध्ये संसारिक लोक आहोत. पण संत काय करतात, संत तसं नाही बघत. जाळू नये नाव पावलेनी पार, मागील आधार बहुतांचा. संत काय करतात की ते एकदा तरुण गेले, या भवसागरातनं तरुण गेले, तर त्याने मागच्या लोकांसाठी काहीतरी करून ठेवलं, आणि या मागच्या लोकांना पण ह्या भवसागरातनं तरण्यासाठी संतांनी काय केलं की हे अभंग आणि हे सगळं लिहून ठेवलेलं आहे. म्हणजे तुकोबारायांची गाथा, माऊलींची ज्ञानेश्वरी, हे सगळं काय आहे, हे सगळं भांडार आहे, आणि हे संतांनी करून ठेवलेलं भांडार आहे, आणि हे आपल्यासाठी आहे. आपण तुम्ही आम्ही जे जीव या जन्मामध्ये या मनुष्य देहामध्ये आहोत, हे सगळं आपल्यासाठी आहे का, हे पशुपक्ष्यांसाठी आहे नाही. पशुपक्षी काय वाचू शकत नाही. आहार निद्रा भय मैथुन सर्व योनिसी समसमान, परी मनुष्य देहाचे ज्ञान हे अधिक जाण. हे ज्ञान आपल्यालाच दिलेलं आहे. पशुपक्ष्यांना आपल्यासारखं समजा त्यांना जीव आहे, त्यांना देह आहे, त्यांना आहार आहे, निद्रा आहे, भय आहे, सगळं आहे, पण त्यांना ज्ञान नाहीये. पण आपल्याला ज्ञान दिलेलं आहे, आणि हे ज्ञान कशासाठी दिलंय की संतांनी जे करून ठेवलेलं आहे ते आपल्याला बघण्यासाठी, त्याच्यावर विचार करण्यासाठी, त्याचं चिंतन करण्यासाठी. पण आपल्याला त्या ठिकाणी बघायला वेळच नाही. आपण काय करतोय, बाकी सगळं करतोय, पण परमार्थ करायला आपल्याला वेळ नाही. तो वेळ आपल्याला काढायचा आहे. म्हणून आपल्या
या वशिष्ठ गुरुकुल रघुनाथ फाउंडेशनचं हे फार मोठं आपल्यावर एकदम ऋण आहे म्हटलं तरी चालेल. कारण त्यांनी हा सतत कार्यक्रम आपल्याला दर दिवसाला जो काही कार्यक्रम ठेवलेला आहे त्याच्यामुळे काही ना काही चिंतन आपल्याला मिळते. प्रत्येक महाराजांचं प्रत्येक वेगवेगळ्या विषयावर चिंतन आपल्याला मिळते. गाथेवर असतं, ज्ञानेश्वरीवर असतं, परत भागवतावर असतं, दासबोधावर असतं. प्रत्येक ठिकाणी आपल्याला प्रत्येक चिंतन आपल्याला वेगवेगळं चिंतन मिळते. आता आपण शुक्रवारी गाथेवर चिंतन करतो, जसं जमेल तसं. आपल्याला काही कळत नाही, गाथा आपल्याला काही कळत नाही, ज्ञानेश्वरी आपल्याला काही कळत नाही, पण कळत नाही म्हणून आपण तसं सोडून नाही द्यायचं. आपण प्रयत्न करायचा. कळलं का? की आपल्याला काही कळत नाही म्हणून आपण तसं सोडलं तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही. आपण प्रयत्न करायचा, काहीतरी त्याच्यावर मधनं काढायचं, ते चिंतन करायचं, काहीतरी काढायचं आणि ते काढून आपण समोर त्याला सांगायला पाहिजे. आपल्याला जे काही कळलंय, आपल्याला जे काही ज्ञान मिळालंय ते आपण दुसऱ्यांना द्यायचं आणि काय होईल, ते ज्ञान दान होईल. दानाला श्रेष्ठ आहे. दान हे सर्वात श्रेष्ठ आहे. जसं अन्नदान श्रेष्ठ आहे तसं ज्ञानदान हे पण श्रेष्ठ आहे. जर तुम्हाला काही ज्ञान झालं असेल कुठल्याही विषयाचा, समजा ज्ञानेश्वरी आहे, भागवत आहे, सगळं, तर त्या ज्ञानाचं तुम्ही सगळ्यांना वाटा. तुम्ही ते ज्ञान दान द्या. त्यांनी काय होईल, तुमचं ज्ञान वाढेल. कारण काय होतं, ते ज्ञान वाटल्याने आपलं वाढतं. त्यामुळे तुकोबारा येथे सांगतात की जाळू नये नाव पावलाने पार, मागील आधार बहुतांचा. आपण नौकेत बसून नदीच्या पलीकडे गेलो म्हणून नौकेत जाळू नये, कारण आपल्या पश्चात पुष्कळ लोकांस उतरून पलीकडे जाण्यास ती आधार आहे. म्हणून संतांनी तेच केलं की प्रत्येक संतांनी, आता आपल्याला माहित आहे माऊलींच्या नंतर नाथ महाराज होते, माऊली होते, नामदेव महाराज होते, त्यानंतर नाथ महाराज आले, नाथ महाराजानंतर तुकोबाराय आले, तुकोबारायानंतर निवळोबाराय. म्हणजे ही जी परंपरा आहे, प्रत्येक संतांनी पुढे पुढे येऊन त्या मागच्या ज्या काही वर्षाच्या आधी किंवा काही दिवसाच्या आधी किंवा काही वर्ष, काही 100 वर्षाच्या आधी ज्या संतांनी काही लिहून ठेवलं होतं त्याला पुढे वाढ करण्यासाठी संतांनी अजून काहीतरी केलं. आणि ह्या मनुष्य देहाचा उद्धार, कारण प्रत्येक संतांना काय होतं की तुमचा आमचा फार, त्यांना कळवळ्याची जाती कधी लाभाविण प्रीती म्हटलंय. जैसी कळवळ्याची जाती कधी लाभाविण प्रीती. ते आपल्याला लाभ ते बघत नाही की आपण जे काय करतो ह्याच्यात आपल्याला किती लाभ आहे हे बघत नाही. संत काय करतात की त्यांना कळवळा येतो, तुमच्या आमच्याविषयी कळवळा येतो म्हणून हे सगळं लिहून ठेवलंय आणि हे सगळं करून ठेवलंय. हे करून ठेवल्यामुळे काय झालंय की हे आपल्याला आता त्याचं ज्ञान झालंय. मनुष्य देहामध्ये आल्यानंतर आपल्याला ज्ञान होणं हे परम भाग्य आहे. कारण सद्गुरूंकडनं जे काही आपल्याला नाम मिळतं, ते ज्ञान मिळतं. ते ज्ञान मिळाल्यानंतर आपल्याला परमार्थ काय तो कळतो. आधीचा परमार्थ आपला असंच आहे, आधी आपण काय केलेलं नसतं परमार्थ आपल्या जीवनामध्ये. आता एखाद्याचं वय असेल 40 वर्ष, पण तो परमार्थाला 35व्या वर्षी लागला असेल, तर आधीचे 35 वर्ष त्याचं फुकट गेलं असं समजा, आणि त्याचा जन्म 35व्या वर्षी झाला असं समजा, आणि 40 वर्ष जरी असेल म्हणताना व्यवहारासाठी तो 40 वर्षाचा म्हणेल, पण परमार्थिक भाषेमध्ये जर सांगायचंय तर त्याचं वय फक्त 5 वर्षाचं आहे. कारण काय 5 वर्षामध्ये त्याला जे काही कळलेलं आहे, सद्गुरूंकडनं जे ज्ञान मिळालंय, तेव्हा त्याचा दुसरा जन्म झालेला आहे. 35व्या वर्षी सद्गुरूंकडनं तेव्हा त्यांनी हे घेतलं, भगवंताचं नाम घेतलं, तेव्हा त्याचा दुसरा जन्म झाला, आणि त्यावेळेला त्याला जन्म आपण समजू शकतो, म्हणजे त्याचा जन्म फक्त 5 वर्षात. तसं तुकोबारा सांगतात की अशी ही नाव आहे, ही नाव पलीकडे गेल्यानंतर आपण जाळू नये, पण ती दुसऱ्या पुढच्यांना ती उपयोगी पडेल आणि त्याचा आधार आहे. म्हणून तुकोबारा सांगतात, शेवटी म्हणतात, तुकाराम महाराज म्हणतात की कोणताही रोग वैद्याच्या अंगी नसतानाही जगतामध्ये असणाऱ्या रोग्यास बरे करण्याकरता सर्व रोगावरील औषध तो आपणाजवळ ठेवतो. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की वैद्य म्हणजे डॉक्टर. डॉक्टरांना स्वतः काही रोग असतो असं नाही, पण ते ज्ञान घेऊन शिकून सगळा जो काही अभ्यास करतात, ते वैदिक अभ्यास जे करतात, त्या वैदिक अभ्यासानंतर त्यांना जे सगळं काही ज्ञान आलेलं असतं, आणि ते ज्ञानाने ते सगळे औषधं त्यांना माहिती असतात. आणि समोर काही रोगी आला
तर त्या रोग्याला ते औषध ते देतात आणि ते औषध दिल्यानंतर तो त्या रोग्याचा रोग बरा होतो. आता हा जो असतो वैद्य असतो, तो वैद्याला काही रोग नसतो, त्याच्या अंगात रोग नसतो, पण तो रोग्यास बरे करण्यासाठी सर्व रोगावरील औषध तो ठेवतो आणि तो देतो. म्हणजे याचा त्याला काय फायदा आहे? त्यांनी सगळे जे औषधं ठेवली आहेत किंवा सगळे त्याला तसं त्याला काय फायदा नाहीये, पण तो दुसऱ्याला काहीतरी फायदा व्हावा यासाठी तो ती औषधं ठेवतो आणि त्याचं ज्ञान ठेवतो आणि त्या ज्ञानाने तो काय करतो, ते औषधं त्या रोग्याला देतो आणि तो रोग बरा होतो. आणि तो रोग बरा झाला की ह्याला समाधान होतं. हा, आता त्या औषधाच्या बदल्यात तो काहीतरी आपल्याकडनं घेतो, पैसे घेतो, ते वेगळी गोष्ट आहे, कारण तो त्याचा खर्च आहे तो घेणार. पण त्याचं जे ज्ञान आहे, तो ज्ञान त्याला त्याचा उपयोग नाहीये, त्या औषधांचा उपयोग त्याला नाहीये, पण तो काय करतो, ते औषधाचा उपयोग नसल्यामुळे तो काय असं औषध टाकून देत नाही, तो ते औषध घेतो आणि ज्यांना गरज आहे, ज्या रोग्यांना गरज आहे त्या रोग्यांना देतो. तसं संतांनी काय केलंय, संतांनी भगवंताचं नाम एवढं हे केलंय की शेवटी ते भगवंताच्या चरणाकडे गेले, भगवंताची प्राप्ती त्यांना झाली, पण त्यानंतर पण त्यांनी लोकांसाठी हे केलं. म्हणजे तुम्हा आम्हाला पण जर ज्ञान झालं, त्याला म्हणतात ज्ञानोत्तर भक्ती म्हणतात. भक्ती करून करून आपल्याला जर ज्ञान झालं, तर ज्ञान झाल्यावर आपण गप बसायचं नाहीये. आता मोठमोठे महात्मे आहेत, त्यांना एवढं त्यांनी परमार्थ केला, त्यांना ज्ञान झालं, भक्ती मार्गामध्ये एवढे पुढपर्यंत गेले आणि त्यांना एवढं ज्ञान झालं, त्यानंतर ते गप बसले आणि काही त्यांनी कार्यक्रमामध्ये प्रवचन किंवा कीर्तन केली नाहीत, तर त्यांचा त्या ज्ञानाचा उपयोग नाहीये. पण त्यांनी ते ज्ञान पुढे लोकांना द्यायचंय, त्यांचा अनुभव लोकांना सांगायचंय, त्याला ज्ञानोत्तर भक्ती म्हणतात. भक्तीच्या पुढची स्टेप आहे. भक्ती आपल्याला कळते जेव्हा आपल्याला भक्ती पूर्ण मिळते, पूर्ण आपली भक्ती होते, त्या भक्तीच्या पुढे त्याला द्यायचंय, त्याला ज्ञानोत्तर भक्ती म्हणतात. तुकोबारायांना हेच सांगायचंय की हे वैद्य जे असतील, तुका म्हणे रोग वैद्याच्या अंगी नाही करी जगी उपकार. ते रोग्याला जर बरे करतात, पण ते काय उपकार करतात, रोगांवर उपकार करतात, त्यांना त्याचा काय त्या औषधाचा फायदा नाहीये, पण त्यांना तो समोरच्याचा उपकार करण्यासाठी हे वैद्य त्या रोगाचा, म्हणजे इथे त्यांनी दोन दृष्टांत दिले, एक नावेचा दृष्टांत दिलाय आणि एक वैद्यांचा दृष्टांत दिलाय. तसं ते अधिकार तुकोबाराय सांगतात या अभंगामध्ये की अधिकार त्यांचा कसा आहे, जैसा ज्याचा अधिकार असेल त्याप्रमाणे त्याचे मार्ग दाखविले आहेत आणि त्याप्रमाणे वागले असता त्यास कळून येईल. म्हणजे अधिकाराप्रमाणे जे वागले त्याचा त्यांना मार्ग दिसतो. आणि संतांना जो काय अधिकार होता, त्या संतांनी मार्ग दावून गेले आधी दयानिधी संतते, तेणेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काय. जर आपण संतांच्या मार्गाने गेलो तर आपल्याला सहज भगवंताची प्राप्ती होऊ शकेल, कारण संतांनी तो मार्ग घेतलेला आहे, मार्गावर गेलेले आहेत आणि तो मार्ग गेल्यानंतर आणि संत ह्या भूतलावर त्यासाठी येतात. कशासाठी? की आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण असे बोलेले जे ऋषी साच भावे वर्ताया, झाडू संतांचे मार्ग आड राणी भरले जग, उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो सेव. जे आड रानाला पडलेले, जे तुमच्या आमच्यासारखे जे काही साधक आहेत किंवा जे जीव आहेत ते आड रानाला पडलेत, त्या आड रानावरनं त्यांना ह्या वाटेवर आणण्यासाठी ही वाट फार चांगली आहे. कारण काय, ही तुका म्हणे चला हेच वाटे पांडुरंग भेटे भरोसेने, तुकोबारा सांगतात तुका म्हणे चला हेच वाटे पांडुरंग भेटे भरोसेने, भरोसा देतात. आता कोणी असा भरोसा देतं का की तुम्हाला हे मिळेलच, असं आपण काही लोकांना भरोसा देऊ शकत नाही, कारण आपल्यालाच माहिती नसतं, आपल्यालाच ते ज्ञान नाही किंवा आपल्याकडेच काही नाहीये, अनुभव नाहीये, त्यामुळे आपण भरोसा देऊ शकत नाही की मला हे मिळाले ते तुला असं कर तुला मिळेल नाही. पण संतांना ते ज्ञान आहे, संतांना ते सांगू शकतात, ते भरोसेने सांगतात. म्हणून तुकोबारा सांगतात तुका म्हणे तुम्ही चला ह्याची वाटे पांडुरंग भेटे भरोसेने, भरोसेने पांडुरंग तुम्हाला भेटतील. म्हणून तुकोबारा यांनी या अभंगामध्ये आपल्याला हे सांगितलंय की तुम्ही जे काही संतांनी आपल्याला जी काही वाट दाखवली त्या वाटेवर चालण्याचा प्रयत्न करा. आणि तुम्ही ज्या वाटेवर चालल्यानंतर तुम्हाला जे काही त्रास असेल तो त्रास पण संत त्या ठिकाणी तुम्हाला त्या त्रासातनं बाहेर काढतील. किंवा भगवंत असेल मागे पुढे उभा राहील सांभाळीत, आलिया आगात निवारा आहे, भगवंत परमात्मा
एकदा आपल्याला जी इच्छा झाली की परमार्थ करायचा, भगवंताची भक्ती करायची आहे, पण भगवान परमात्मा आपल्याला सहाय्य करतो. त्या भक्ती मार्गामध्ये भगवान परमात्मा आपल्याला आपल्या बरोबरच असतो. आपण आपल्याला कळत नाही, आपल्याला दिसत नाही, म्हणून आपण असं म्हणतोय की काय नाही, हे सगळं करणारा मी आहे. आपण करणारे कोण नाही आहेत, आपण फक्त निमित्त आहोत. निमित्ताचा धनी केला असे प्राणी, माझे माझे म्हणून व्यर्थ केला, वाया गेला. तर तो भगवान परमात्मा आपल्या बरोबरच आहे. आता तो आपल्या बरोबर चालतोय म्हणून आपल्याला सगळं तो काम आपलं करतोय. आपल्या बरोबर आहे म्हणून सगळे आपले काम करतोय. जर आपल्या बरोबर नाही असं वाटत असेल आपल्याला, तरी आपल्याला कळत नाही, कारण आपण अज्ञानी जीव आहोत, आपल्याला हे कळत नाही. पण तो आपल्या बरोबर आहे म्हणून सगळी कामं आपली व्यवस्थित होत आहेत. म्हणून तुकोबारायांनी आपल्याला या अभंगामध्ये तेच सांगितलंय. तर आता वेळ झालेले आहेत, तर झालेली सेवा ही भगवान परमात्म्याच्या चरणी, सद्गुरूंच्या चरणी आणि तुमच्या मायबापांच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्ण विराम देतो. आणि जे काय चांगलं असेल ते माझ्या सद्गुरूंचं आहे, आणि जे काय माझ्या मुखातनं थोडं वाईट शब्द जर आले असतील ते माझ्या बुद्धीचा दोष समजून ते मला परत करा. आणि झालेली सेवा ही भगवान परमात्म्याच्या चरणी आणि तुम्ही साधू संतांच्या चरणी, तुम्ही मायबापांच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्ण विराम. तुकाराम 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 तुकाराम. पुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की. माऊली ज्ञानेश्वर महाराज. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. आता विश्वात्मके देवे, येणे वागे न तोषावे, तो शोनी मद द्यावे पसाय दानहे. जे खळांची व्यंकटी सांडू, तया सत्कर्मी रती वाढू. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहू. जो जे वांचिल तो तेला हो, प्राणी जात वर्षत सकळ मंगळी. ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवर्त भूमंडळी भेटो तया भूता. चला कल्पतरुचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन. मातरंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन. सोयरे हो तू किंबहुना सर्व सुखी, पूर्ण हो नीती ही लोकी. भजिजो आदी पुरकी अखंडित, आणि ग्रंथोपजीवे विशेष लोकी ये. दुष्टा दुष्ट विजय होवावे, ए थमणे श्री विश्वेश्वराओ. हा होईल दान पसाओ, येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला. येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला. येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला. ओम सर्वे वै सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामय, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कशी दुःख मा पुण्यात. ओम शांती शांती शांती. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी महाराज.